हाय एव्हरीवन. मी तुमचा जितू भाऊ, एज्युकेशनल इन्फ्लुएन्सर. आफ्टर लॉंग टाइम we connected to each other, but I really want to talk to you on one of the best and important topic, that is IT job market challenges. आय नो आपल्याकडचे बऱ्याच लोकांनी आता जस्ट रिसेंटली रिझल्ट लागलेत. BCA, MCA, BSc, BBA ह्या किंवा इंजिनिअरिंग तुमची कंप्लीट झाली असणारच आहे. सो आता बरेच लोक बाहेर आय टीचे जे क्लासेस आहेत त्याच्यासाठी याला कॉल कर, त्याला कॉल कर. मोस्ट ऑफ द पीपल ऑलरेडी मूव्ह पण झाले असतील फ्रॉम आवर प्लेस टू पुणे, मुंबई किंवा तिकडे हैदराबाद साईड किंवा नागपूर साईडला. But I really want to tell you one more important thing, guys. Okay. So, whatever the technology you are trying to learn, that's absolutely fine. But आधी सगळा विचार करा की या टेक्नॉलॉजीच्या मार्केटमध्ये स्कोप आहे की नाही. वॉट एव्हर द टेक्नॉलॉजी यू वॉन्ट टू यूज और वॉट एव्हर द टेक्नॉलॉजी यू वॉन्ट टू चूज, इट्स टोटली अप टू यू. बट माझ्या मित्राने सांगितलं किंवा माझ्या मैत्रिणीने सांगितलं मग मी हे करते ते करते. सो दॅट इज नॉट द करेक्ट अँड द राईट प्रॅक्टिस इन दिस वर्ल्ड. बिकॉज डे बाय डे आय टीचं जे मार्केट आहे खूप चेंजेस होत आहे त्याच्यामध्ये. एव्हरी डे यू आर गेटिंग समथिंग न्यू. एव्हरी डे यू आर गेटिंग समथिंग न्यू फ्रॉम द पीपल. इवन यू कॅन टॉक टू विथ द एक्सपिरियन्स पीपल. तुम्हालाही कळेल त्यांच्यासोबत बोलून की मार्केटमध्ये कसे चेंजेस चालू आहेत. अँड वन मोर थिंग दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, डोंट गो विथ द ट्रॅडिशनल काइंड ऑफ लर्निंग and the training model. So this is the right time where everyone has to be focused on the modern technologies. What I mean to say the modern, that means something unique, or you can call it as a niche skill. युनिक म्हणजे काय की 100 पैकी 1 जणांना माहिती आहे किंवा 10,000 पैकी 5 ते 10 लोकांना माहिती आहे, ते स्किल निवडा. बिकॉज दॅट इज ओनली द स्किल विच विल हेल्प यू टू स्टार्ट युअर करिअर इन दिस पर्टिक्युलर आय टी इंडस्ट्री. नाहीतर 4 वर्षांनी, 3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी तुम्हाला एक शब्द ऐकायला भेटतो, दॅट इज रिसेशन. सो गाईज, लेट मी टेल यू फ्यू थिंग्स हिअर. रिसेशन हे कशामुळे येतं, काय येतं, याच्यामागे खूप मोठा इतिहास, याच्यामागे खूप मोठी हिस्ट्री आहे. बट डोंट फॉल इन टू दिस पर्टिक्युलर ट्रॅप की रिसेशन आहे हे ते, असं काही नसतं. यू हॅव टू लर्न समथिंग न्यू. यू हॅव टू बी फोकस ऑन द न्यू टेक्नॉलॉजीज. जेवढ्या न्यू टेक्नॉलॉजी तुम्हाला शिकता येतील तेवढा तुमचा फायदा आहे. बट स्टिक विथ द 2 or 3 टेक्नॉलॉजी. इवन आय नो यू आर फ्रेशर, मला माहिती आहे, बट डोंट स्टिक विथ द वन पर्टिक्युलर थिंग. दॅट मीन्स आय वॉन्ट टू डू अ जावा डेव्हलपमेंट, आय वॉन्ट टू डू रिॲक्ट, आय वॉन्ट टू डू नोड, आय वॉन्ट टू डू डेटा सायन्स, लाईक दॅट. 2 ते 3 टेक्नॉलॉजी पॅरलली फोकस करा, तरच तुम्हाला आय टीमध्ये एक एंट्री किंवा एक तुम्हाला एक एंट्री भेटेल आणि यू कॅन स्टार्ट समथिंग फ्रॉम जी काही कंपनी तुम्हाला भेटेल त्याच्यापासून. बट अपस्किल युअर सेल्फ. If you really want to do something, if you really want to start something in IT, guys, this is the right time where everyone has to be focused on the upskill. जे काही तुम्हाला येते, लर्निंग नेव्हर स्टॉप. लर्निंग जेवढं तुम्ही जास्त प्रमाणात करणार आहे, डीपमध्ये करणार आहे, तेवढा तुमचा फायदा फ्युचरमध्ये होणार आहे. जस्ट कीप दिस पर्टिक्युलर थिंग इन माइंड. बऱ्याच टेक्नॉलॉजी मार्केट आहे. आय एम नॉट गोइंग टू टॉक ऑन दॅट की मार्केटमध्ये कोणत्या टेक्नॉलॉजी नवीन आहेत, त्याच्यावर किती मार्केट आहे, काय फोकस आहे, ऑल द थिंग. बट मला असं वाटतं इतरांना विचारण्यापेक्षा तुमच्याकडे गुगल सारखा सोर्स आहे, बरेच AIT टूल आहे, त्यांना विचार की मार्केटमध्ये ट्रेंडिंग काय, त्याच्यानुसार वागायला, त्याच्यानुसार प्रॅक्टिस करायला, त्याच्यानुसार तुम्ही स्वतःला चेंज करण्याचा प्रयत्न करा. देन ओनली यू विल स्टार्ट समथिंग इन द IT. इफ यू आस्क मी पर्सनली ऑर द मेकॅनिकल पीपल, guys, design is one of the best option for you. I know few people just know about the AutoCAD, Autodesk, but Creo is one of the best example from where you can start your career in the IT. But this is only for the mechanical and diploma. Those are completed diploma in the mechanical engineering and all. And IT, if somebody want to start something in the IT, so they can think about the something new जे की मार्केटमध्ये ट्रेंड आहे. आणि ज्यांना माझ्यासारखं कोडिंग नाही आवडत त्यांनीही दुसरा एखादा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा की जिथं तुम्ही विदाउट कोडिंग यू विल गेट अ हाय पॅकेज. ओके, मिनिमम सॅलरी तुमची 5 ते 7 लाख, 8 लाख, 10 लाख जी काय असेल ती भेटू शकते. अशा टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आहेत, बट त्याचा अवेअरनेस नाही आहे आपल्या सगळ्या भागाकडे किंवा आपल्याकडचे जे मुलं मुली आहेत त्यांना याच्याविषयी अवेअरनेस नाही आहे. मार्केटमध्ये फक्त फुल स्टॅक, जावा, टेस्टिंग, मॅन्युअल, ऑटोमेशन, बॅकएंड, फ्रंट एंड असं काहीतरी चालू आहे. बट निघा याच्यापासून आता. असं दिस इज द राईट टाइम. आता तो विचार करायची गोष्ट नाही की तुम्ही ह्या गोष्टींमध्ये आता काहीतरी न्यू
considering AI, that should be depend on the AI. This is the right time where you have to think about the data science, AI, automation. This is one of the best option. And automation तुम्ही कोणत्याही field मध्ये करू शकता. So think over this, and if you really want to know how you want to start your career in the IT, so feel free to contact me. So I already available. I'm always available on the LinkedIn and WhatsApp and then Insta and YouTube. Okay, if you really want to talk about your career in the IT and how you want to start your career in the IT, feel free to contact me. So then we'll discuss in detail. Thank you so much for watching. So we'll see you in the next vlog. Bye.